2020 कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कार्यकुशल कार्यसम्राट नगरसेवक आणि ज्यांची नुकतीच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या गटनेतेपदी निवड झालेली आहे सन्माननीय संतोष अप्पा दरे साहेबांच्या नावाने क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय। आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील दुसरा सामना गावदेवी क्रिकेट संघ वर कांबा विपक्ष आपण पाहतोय कालभैरव क्रिकेट संघ अंताडे या दोन टीम मध्ये गावदेवी कांबा या टीमने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे। कोण विसरेल गावदेवी कांबा टीमला ज्याप्रमाणे नक्कीच गावदेवी वरप संघाने नक्की स्पर्धा आयोजित केली होती काही दिवसांपूर्वी 1 लाखाची आणि त्या स्पर्धेमध्ये नक्कीच मोठ्या संघांना पराभवाचे धक्के देत असताना खूप मोठे उलटफेर केले होते याच गावदेवी कांबा टीमने आणि थेट अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला होता योगेश बनकरीच्या गावदेवी कांबा टीमने। तोच खेळ करावा लागेल नक्कीच टाइम सेट करायचा आहे जेव्हा पहिला चेंडू पडेल तेव्हा नक्कीच टाइम सेट देखील आम्ही करणार आहोत। 12:20 झालेली आहेत आणि पहिला चेंडू पडतोय गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय आकाश स्ट्रायकिंगला फलंदाज आहे रुपेश सामना सुरू होतोय गेम ऑन लेट्स प्ले। पहिला चेंडू ऑफडॉलचा फटका आहे मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता एक धाव तर कंप्लीट केली आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते गुड रनिंग बिटवीन द विकेट 2 धावांनी श्रीगणेश करतोय रुपेश हा फलंदाज रुपेश आणि छगन ही जोडी आहे कालभैरव क्रिकेट संघ अंताडे विपक्ष गावदेवी क्रिकेट संघ कांबा हा विद्यमान सामना आपण पाहतोय पहिल्या फेरीमधील हा दुसरा सामना या सामन्यासाठी पंच आहेत सुभाष पाटील सर आणि जय पवार सर। यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय वाईड यॉर्करचा वापर करतो लोअर फुटो चेंडू फेकला होता नक्कीच या चेंडूचा पुरेपूर फायदा घेऊ शकला नाही बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क होत नाही आणि चेंडू जातोय संघनायक आपण पाहतोय योगेश बनकरी यांच्या हातामध्ये धावसंख्या 2 चांगला फटका अप्रतिम क्षेत्ररक्षण अनिकेतच्या माध्यमातून आणि 2 धाव पूर्ण होत आहेत आपल्या संघासाठी 2 धाव वाचवलेत अनिकेतने धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 4 धावा धावफलकावरती। खूप चांगला खेळ केला होता 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला होता आणि त्या स्पर्धेमध्ये योगेश मसुंडेने खूप चांगली कामगिरी केली होती। यावेळी बॅटची आतली कडा होती नक्कीच दोन्ही पंच एकत्र येत आहेत जय पवार सर आणि सुभाष पाटील सर एकूण 3 पंच आहेत जय पवार सर सुभाष पाटील सर प्रसाद सहस्रबुद्धे सर हे 3 ऑफिशियल पंच आहेत या संपूर्ण स्पर्धेसाठी आणि डॉट बॉल नक्कीच येतोय आकाश एक वेगवान गोलंदाज आहे धावसंख्या स्थगित आहे 4 धावा धावफलकावरती खूप मोठी स्पर्धा आपण पाहतोय यावेळी चांगला फटका आहे तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण 1 धाव तर कंप्लीट केली आहे आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 5 धावा धावफलकावरती एस्टेनच्या पाठीमागे आपण पाहू शकाल योगेश बनकर यांना मास्टर माइंड संघनायक आहे आणि कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार देखील आहेत आणि तेवढेच चांगलं व्यक्तिमत्व देखील आहेत ते म्हणजेच योगेश शेठ बनकरी आपण पाहू शकाल एस्टेनच्या पाठीमागे धावसंख्या 5 धावा विशाल बासरे यांच्या स्वप्नातून साकारलेली क्रिकेट स्पर्धा आपण पाहतो फुल टॉस चेंडू अलॉंग द कार्पेट खेळलाय 1 धाव तर कंप्लीट अनिकेतने पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण केले तेवढीच चांगली फेकी होती आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 6 धावा बिनबाद 6 अशी संत आणि सावध सुरुवात केली आहे कालभैरव क्रिकेट संघ अंताडे या टीमने डीजे
सो मच. गोलंदाज योगेश मसुंडे. यस, 4 व्हीलर काढायचे आहे. न्यू स्विफ्ट आहे, स्विफ्ट कार आहे. थँक्यू सो मच. व्हाईट कलरची. थँक्यू सो मच. योगेश मसुंडे सज्ज होतोय गोलंदाजी मार्गवरती. या योगेश मसुंडेने माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब चषकामध्ये खूप चांगली कामगिरी केली होती. मेडन षटक फेकले होते. यावेळी मिस टायमिंग आहे. झेलची संधी असेल, जज करतोय. चांगला प्रयत्न केला होता. आकाश होते तोपर्यंत मिळतील या 2 धावा आणि सन्माननीय प्रकाश भोईर साहेबांचं आगमन होत आहे. तर साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. या दरम्यान चांगला चेंडू आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी होते. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या आहे धावफलकावरती 8. या दरम्यान आपण पाहतोय कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याणचे उपसभापती सन्माननीय प्रकाश भोईर साहेबांचं आगमन होत आहे आणि त्यांच्या नावाने खूप मोठी स्पर्धा येते नाईटची तुमच्या भेटीसाठी. यावेळी बॅटची बाहेरची कडा, चांगले क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न फसलाय. 1 धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 9 धावा धावफलकावरती. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सन्माननीय प्रकाश भोईर साहेबांचं आगमन होत आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आहेत आणि मस्कळ गावचे उद्योजक आहेत. सन्माननीय प्रकाश शेठ भोईर साहेबांचं आगमन होत आहे. त्यांच्या नावाने खूप मोठी स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येते. उपसभापती चषक 2 एप्रिल ते 5 एप्रिल हा कालावधी आहे. एकूण 40 संघांचा सहभाग त्या स्पर्धेमध्ये आहे. गोलंदाज योगेश. यावेळी चांगला चेंडू, स्ट्रॉंग अपील केली होती. नक्कीच जय पवार सर आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जय पवार सरांच्या पॅनलची चर्चा आहे कारण की अचूक निर्णय ही त्यांची ओळख आहे. जय पवार सर असतील, सुभाष पाटील सर असतील. नक्कीच सुभाष पाटील सरांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असणार आहे कारण की फार कमी वेळामध्ये नक्कीच आपली एक वेगळी छाप सोडली आहे. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी. तसेच फलेगावचे उद्योजक सन्माननीय दिनेश जाधव साहेबांचं देखील आगमन होत आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती 9 धावा. विशाल बासरे यांच्या स्वप्नातून साकारलेली क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. नगरसेवक चषक 2020. योगेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळी शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न फसलाय. मिस टायमिंग आहे आणि फलंदाज बाद. पहिला मोठा धक्का बसतोय काल भैरव क्रिकेट संघ अंताडे या टीमला. व्यासपीठावरती सन्माननीय प्रकाश शेठ भोईर साहेब उपस्थित आहेत. तसेच दिनेश शेठ जाधव साहेब देखील उपस्थित आहेत. या दोन्ही मान्यवरांचं पुन्हा एकदा या नगरसेवक चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 9 धावा. नक्कीच सुभाष पाटील सरांबद्दल आपण बोलतो. नितीन काळन, मला आठवत आहे जेव्हा 2018 मध्ये आम्ही स्पर्धा कव्हर करत होतो. स्वर्गीय विक्रांत केने प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून श्रद्धांजली चषक आणि त्या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा नक्कीच अंपायरिंगसाठी आले होते सुभाष पाटील सर आणि तिथून सुरुवात केली होती सुभाष पाटील सरांनी आणि त्यानंतर नक्कीच कधीच त्यांनी मागे वळून पाहिलं नाहीये. अचूक निर्णय
ही त्यांची ओळख आहे. सुभाष पाटील सर असतील, जय पवार सर असतील, त्यानंतर प्रसाद सहस्रबुद्धे सर असतील, मुन्ना पठाण असतील, निरंजन सावंत असतील, रमेश म्हात्रे असतील. हा संपूर्ण पॅनल आहे आणि या पॅनलची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर आहे, कारण की या पॅनलला खूप मागणी आहे. गोलंदाज योगेश पवार, कारण की 3 योगेश आहेत, योगेश पवार, योगेश मसुंडे आणि योगेश बनकरी. यावेळी चांगला फटका आहे, एक धाव तर कंप्लीट केली. क्षेत्ररक्षक आहेत डीप कव्हरला. एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. इन डबल फिगर मध्ये 10 धावा. पूर्णपणे बॅकफूट वरती आहे तो म्हणजेच कालभैरव क्रिकेट संघ अंताडे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे आणि 10 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर द विकेट योगेश पवार. यावेळेस मिस टायमिंग आहे आणि फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय 10 या धावसंख्येवरती. दुसरा धक्का बसतोय कालभैरव अंताडे टीमला. गणेश आणि महेश ही जोडी आहे. यावेळेस पुन्हा एकदा मिस टायमिंग फटका आणि फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय कालभैरव अंताडे या टीमची. थँक्यू सो मच. हॅट्रिकची संधी आहे योगेश पवार कडे. बघूया पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय का योगेश पवार. हॅट्रिकची संधी, हॅट्रिक चेंडू ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा झेलची संधी असेल आणि विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय. एकदा जोरदार टाळ्या योगेश पवार साठी. या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय योगेश पवार. सो मच. या पुढील सामना असेल बांधणेपाडा विपक्ष नालिंबी या 2 टीम मध्ये. तर दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस साठी यायचं आहे. बांधणेपाडा विपक्ष नालिंबी. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतो ऑन साइडला भिडकावून दिला. एक धाव तर कंप्लीट केली. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत अनिकेत. अप्रतिम क्षेत्ररक्षण अनिकेतने इम्प्रेस केलंय. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 11 धावा धावफलकावरती. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. एका धावेसाठी झगडावं लागतंय अंताडे या टीमला. अजून एक चांगला फटका आहे. एक धाव तर कंप्लीट केली. शॉट एक्स्ट्रा कव्हरला चांगले क्षेत्ररक्षण होत आहे आणि पहिल्या 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4.00 च्या सरासरीने 12 धावा धावफलकावरती प्रथम फलंदाजी करणाऱ्या कालभैरव क्रिकेट संघ अंताडे या टीमची डीजे. माझे कबीरा माऊलीचा दर्शन घरवाल का.
सोनेरी लाटा त्याव माझं हरख तरतय रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझं हरख तरतय कोणे देशीने हो कोणे गावीने हो तीन षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावरती आहेत. लो स्कोरिंग सामना आपण पाहतोय कारण की पहिल्या 3 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 12 धावा बनवल्यात. ज्याप्रमाणे नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर माननीय श्री शरतंजली पवार साहेब चषकामध्ये खूप चांगली कामगिरी राहिली होती आणि तोच फॉर्म कंटिन्यू ठेवतोय गावदेवी कांबा संघ. शरदचंद्रजी पवार साहेब चषकामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता. पहिली 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये नक्कीच प्रवेश केला होता आणि तो मान मिळवला होता योगेश बनकरी यांच्या गावदेवी कांबा टीमने. यावेळी चांगला चेंडू आहे, एक धाव तर कंप्लीट केली आहे. आकाश येतोय सेकंड स्पेलमध्ये 4थं षटक फेकण्यासाठी. धावसंख्या 13 धावा धावफलकावरती आहेत. बांधणेपाडा आणि नालिंबी संघाचा टॉससाठी यायचा आहे. यापुढील सामना असेल बांधणेपाडा विपक्ष नालिंबी या दोन टीम मध्ये. फोर्थ विकेट यावेळी क्लीन बोल्ड यष्टे उद्ध्वस्त दांडी गुल यू मिस आय विल डेफिनेटली इट. फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय कालभैरव अंताडे या टीमला. अंताडे संघ पूर्णपणे बॅकफूट वरती. थँक यू सो मच. धावसंख्या आहे धावफलकावरती 13. नवीन फलंदाज अजय 7व्या क्रमांकावरती येतोय. अर्धा संघ तंबूमध्ये परतलाय. यावेळी अपीश खेळण्याचा प्रयत्न केला होता. फटका फसतो. मिस टायमिंग आहे आणि सुरेख जेल टिपतोय. शॉट एक्स्ट्रा कव्हरला. निलेश अजून एक धक्का बसतोय. तू चल मी आया ही स्थिती आपण पाहतोय. 6वा फलंदाज बाद झालाय अंताडे या टीमचा. थँक यू सो मच. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे आकाश. मिस टायमिंग आहे. बघूया हॅट्रिक पूर्ण होईल का. एका सामन्यामध्ये 2 हॅट्रिकची संधी होती आणि झेल ड्रॉप झालाय. खूप चांगला प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक होते अनिकेतने. ज्या अनिकेतने नक्कीच खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलंय त्याच अनिकेतने खूप चांगला प्रयत्न केला होता हा झेल पकडण्याचा. परंतु शेवटच्या क्षणी हा चेंडू हातातून निसटतोय. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 15 धावा धावफलकावरती. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. अजून एक चांगला फटका आपण पाहतोय. एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 17 धावा धावफलकावरती. या षटकातील अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 17 धावा धावफलकावरती आहेत. योगेश बनकरे देखील आनंदित असतील कारण की त्यांच्या गोलंदाजांनी खूप चांगली कामगिरी केली आहे. यावेळी मिस टायमिंग आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू पट नो मॅन्स लँड झोन मध्ये तोपर्यंत मिळतात या 2 धावा आणि पहिल्या 4 षटकांची समाप्ती होते आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 19 धावा. आतापर्यंत 6 फलंदाज गमावलेत. कालभैरव अंताडे या टीमने 19 या धावसंख्येवरती. डीजे
गोलंदाज आहे ऋतिक आणि स्ट्रायकिंगला फलंदाज आहे ज्ञानदेव आणि नॉस्ट्रायकिंगला फलंदाज आहे विकास आणि ज्ञानदेव ही जोडी आहे आणि गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय ऋतिक शेवटचं षटक फेकण्यासाठी. यावेळी चांगला फटका आहे डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 21. 21 धावा धावफलकावरती. खूप चांगली कामगिरी राहिली आहे ती म्हणजेच गावदेवी कांबा या संघाच्या माध्यमातून. योगेश बनकरी एस्टनच्या पाठीमागे मास्टरमाइंड संगणक आहेत. मिस टायमिंग फटका योगेश बनकरी जज करतोय आणि योगेश बनकरीने सोप्पा झेल टिपलाय. फलंदाज बाद 7वा फलंदाज बाद झालाय 21 या धावसंख्येवरती कालभैरव अंताडे या टीमचा. तर यापुढीचा सामना असेल बांधणीपाडा विपक्ष नालिंबी या दोन टीम मध्ये. तर दोन्ही संघटना इथे उपस्थित आहेत. बांधणीपाडा आणि नालिंबी या दोन टीम मध्ये इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. थँक्यू सो मच. ऋतिक पुन्हा एकदा सज्ज होतोय. 21 धावा धावफलकावरती आहेत. धावांचा निच्चांक आपण पाहतोय. यावेळी सबमरीन डिलिव्हरी चेंडू पडल्यानंतर खाली राहतो हा चेंडू आणि तेवढंच चांगलं यस्ट्रक्शन आपण पाहतो योगेश बनकरी यांच्या माध्यमातून. डॉट बॉलची समाप्ती होते. धावसंख्या 21 धावा. ज्याप्रमाणे नितीन कालन पहिल्या सामन्यामध्ये 70 धावा बनवल्या होत्या आणि या सामन्यामध्ये लो स्कोरिंग सामना आपण पाहतोय. या आधीचा चेंडू वेगाने फेकला होता. हा चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं. स्लोअर वन चेंडू फेकलाय आणि डॉट बॉलची समाप्ती होते. शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या 21. 21 धावा. यावेळी चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहेत. चांगला प्रयत्न केला होता. एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसरी धाव देखील पूर्ण होते आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. थँक्यू सो मच. धावसंख्या आहे 25 आणि शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे 25 धावा धावफलकावरती. ओव्हर द विकेट ऋतिक. चांगला चेंडू आपण पाहतो. टप्पा पडल्यानंतर बाउन्स होतोय. टेकअप चेंडू आणि सरळ जाऊन योगेश बनकरी च्या हातामध्ये विसावतोय आणि पहिल्या 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा धावफलकावरती आणि 26 धावांचं माफक असं लक्ष ठेवलंय कालभैरव अंताडे या संघाने गावदेवी कांबा या संघासमोर. योगेश बनकरी यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आपण पाहू शकाल कारण की त्यांच्या गोलंदाजांनी खूप चांगली कामगिरी केली आहे. थँक्यू. तर 26 धावांचं लक्ष ठेवलंय. योगेश बनकरी यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य कारण की गोलंदाजांनी खूप चांगली कामगिरी केली. तर अंकुश बासरे साहेबांना विनंती असेल आपण यायचं आहे पुढे आणि आपल्या शुभ हस्ते सन्माननीय प्रकाश शेठ भोईर साहेबांचा आपण शुभ सन्मान करूया. कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती आहेत सन्माननीय प्रकाश शेठ भोईर साहेबांचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जातोय. तर सन्माननीय अंकुश बासरे साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते
तर सन्माननीय प्रकाश शेठ भोईर साहेबांचा शुभ सन्मान केला जाईल. आपल्या व्यासपीठावरती कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती आहेत आणि त्यांच्याच नावाने खूप मोठी स्पर्धा येते तुमच्या भेटीसाठी. गावदेवी क्रिकेट संघ मस्कळ आयोजित उपसभापती चषक डे नाईट क्रिकेट स्पर्धा आहे. तसेच दिनेश शेठ जाधव साहेब देखील उपस्थित आहेत, फळेगावचे उद्योजक. त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. अंकुश बासरे साहेबांच्या शुभ हस्ते दिनेश शेठ जाधव साहेबांचा शुभ सन्मान होतोय. आपल्या व्यासपीठावरती माईची प्रेमाची शाल आणि या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह एक मोमेंटो देऊन तर दोन्ही संघांना घ्यायचा आहे टॉस बॉक्स मध्ये. नालिंबी आणि बांधणेपाडा हा सामना असेल आणि सन्माननीय प्रकाश शेठ भोईर साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. पहिल्या फेरीमधील हा तिसरा सामना असेल बांधणेपाडा विपक्ष नालिंबी. तर विनंती असेल प्रकाश शेठ भोईर साहेबांना की आपले शुभ हस्ते टॉस करायचा आहे या दोन संघांमध्ये. बांधणेपाडा विपक्ष नालिंबी. सामना सुरू होतोय. सुभाष पाटील यांचा इशारा येतोय. मग आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. तर साहेबांना विनंती असेल की आपण स्थानपन्न व्हायचं आहे. आमच्या सोबत दोन्ही संगणक आहेत, नालिंबी संघाचे संगणक आणि बांधणेपाडा संघाचे संगणक. टॉस जिंकलेला आहे बांधणेपाडा या टीमने. प्रथम निर्णय काय असेल? फलंदाजी स्वीकारलेली आहे. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने नक्कीच पोहण्याचा प्रयत्न असेल. एक धाडसीने घेतलेला आहे. तर 5 षटकांमध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 60 ते 65. 60 ते 65 धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. समोरचा संघ नक्कीच नालिंबी संघ आहे. जर या संघाची पाहिली गेली तर गोलंदाजी ही खूप चांगली आहे. 60 ते 65 धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. यामध्ये नक्कीच असे कोणते प्रमुख फलंदाज आहेत ज्यांच्यावरती खऱ्या अर्थाने जिम्मेदारी आहे? आकाश, नितीन. परंतु या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? एक भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय या स्पर्धेचं, स्पेशली या मैदानाबद्दल आणि या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि ग्राउंड तर काय आपलं कॅज्युअल ग्राउंड आहे, त्याच्यामुळे काय बोलू शकत नाही. तर शुभेच्छा असतील. तर आमच्यासोबत नालिंबी संघाचे संघनायक आहेत. टॉस गमावलाय, प्रथम क्षेत्ररक्षण करावं लागेल. जर आपण टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? फील्ड घेतली जाते. तर मनासारखंच झालेलं आहे, क्षेत्ररक्षण करावं लागेल. तर 5 षटकामध्ये ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की 60 ते 65 धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. पहिला सामना 70 धावा बनवल्या आणि या सामन्यामध्ये आपण पाहिलं असेल तर 25 हे धावसंख्येत रोखलंय. त्यामुळे जर आपण पाहिलं गेलं एक स्पोर्टिंग खेळपट्टी आहे. फलंदाजांना आणि गोलंदाजांना देखील खूप चांगली मदत आहे या खेळपट्टीवरती. तर या संघाला किती धावसंख्येमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? 50 ते 55 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आमचा. तर नक्कीच विशाल बासरे साहेबांच्या स्वप्नातून साकारलेली क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. जवान क्रिकेट संघ रेवती यांच्या माध्यमातून नगरसेवक चषक आपण पाहतोय. या स्पर्धेविषयी या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? खूपच सुंदर आयोजन केलंय माझ्या मित्र विशालने. तर शुभेच्छा असतील. सामन्यासाठी टॉस बॉक्स मधून माहिती येते टॉस जिंकलाय बांधणेपाडा या टीमने आणि प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. ओटो कॉमेंट्री बॉक्स जिथे सज्ज आहेत आमचे साथी समालोचक नितीन काळन. धन्यवाद रोशन. 7 धावा धापाल कधी लागलेलं लक्ष थोडंसं छोटं आहे गावदेवी कांबा या संघासमोर. कारण 26चं टार्गेट आहे. 30 चेंडूमध्ये 26 आणि ऑलरेडी 7 धावा झाल्यात. एक चौकार येतोय फलंदाज निलेशच्या बॅटमधून. 9 सेकंडला तुम्ही योगेशला पाहतायत. सलामी जोडी गावदेवी कांबा संघाची. गती कमी केली होती चेंडूची. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक होते, थोडीशी मिस स्पीड होते. गोलंदाज छगन आहेत. इकडे धावसंख्या पुढे सरकेल. धापल का धावा लागल्या त्या 8. 26 धावांचं लक्ष. जर्मन क्रिकेट संघ रेवती आयोजित नगरसेवक चषक 2020 या स्पर्धेचे प्रमुख आयोजक तुम्ही पाहतात विशाल, ज्यांच्या स्वप्नात साकारलेली स्पर्धा.
इथे डॉट चेंडूची समाप्ती होते. वन टू गो. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. जगनने 5 चेंडू फेकलेत, 7-8 धावा खर्च केलेत. लक्ष 26 धावांचे. लक्ष छोटं आहे गावदेवी कांबा संघ. त्यामुळे मगाशी उल्लेख केला, खूप चांगला खेळ त्यांनी केला होता. शरदचंद्रजी पवार साहेब चषक गावदेवी क्रिकेट संघ वरप, अनिल म्हात्रे, निलेश कडू व त्यांच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित केली होती. फक्त चेंडू स्टेअर केलाय पॉइंटच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जाईल सरळ सीमा पार. चौकार. बारा धावा झाल्यात. 14 धावांची अजूनही गरज आहे. पहिला सामना गोवेली संघाने जिंकलाय. बांदेपाडा विरुद्ध नालेंबी असा पुढचा सामना असेल. बांदेपाडा या संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा एक धाडसी निर्णय घेतलाय आणि बघायचंय पुढच्या मॅच मध्ये, कारण ही मॅच जर आपण विचार करत अवघ्या 26चं लक्ष, 12 धावा ऑलरेडी धावपळ कधी लागल्यात. इथे मात्र चेंडू घेऊन काढतोय. फायनल लीगचं क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलाय. एकच धाव मध्ये, दुसऱ्या धावेचा प्रयत्नही नाहीये. 13 धावा धावपळ कधी लागल्यात गावदेवी कांबा संघाच्या. अजूनही 13 धावांची गरज आहे. लक्ष छोट आहे. त्यांनी गोलंदाजी खूप चांगली केली गावदेवी कांबा संघाने. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं अंताडे संघाला. दुसरं षटक घेऊन आले गोलंदाज विकास. ऑन साइडला खेळायचं होतं. क्षेत्ररक्षक खूप वेगाने येत आहेत. पुन्हा एक सिंगल. चांगली गोलंदाजी करतायत विकास. धावा झाले 14. 12 धावांची अजूनही गरज आहे. मेन पंचांच्या भूमिकेत तुम्ही जय पवार सरांना पाहताना स्वेलीचे पंच सुभाष पाडी सर. आताच एक स्पर्धा झाली उज्जैन येथे MP मध्ये. त्या स्पर्धेमध्ये खूप चांगली भूमिका राहिली होती. इथे मात्र फलंदाज बीट, यष्टिरक्षक बीट, थर्ड मॅन फाईन लेग बीट 22च्या स्वरूपात 4 धावा. धन्यवाद डीजे. धावसंख्या 18. इथे मात्र लॉंगॉनच्या दिशेने धावसंख्या 19. फक्त 7 धावांची आता गरज आहे. धावचेची संधी होती. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. सिंगल डबलला प्राधान्य देत आहेत योगेश आणि निलेश. धावा झाल्यात 20. फक्त 6 धावांची गरज आहे. तर सामन्यामध्ये मजा नाही, कारण की लो स्कोरिंग सामना आहे. स्कोअरलेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल डबलने मॅच जिंकता येईल हे नक्कीच ठाऊक आहे निलेश आणि योगेशला. त्यामुळे ते सिंगल डबलला प्राधान्य देत आहेत. 21 धावा.
5 धावांची रोशन आपण पाहतो गरज 21 धावा झाल्यात रणनंतर उन्हामध्ये सामना सुरू आहे. गावदेवी कांबा बसेस अंताडे या दोन संघांमध्ये. तिसरं षटक मिळतात पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेल मध्ये येत आहेत छगन. पाच धावांची अजूनही गरज आहे. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चला थोडं स्पीडअप करा अंताडे संघ. बघायचं पुढच्या मॅच मध्ये वंदेपाडा या संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. ज्या प्रकारे रोशनने सांगितलं एक धाडसी निर्णय. इंटरनॅशनल तुम्ही बऱ्याच वेळा ऑस्ट्रेलिया संघाला पाहिलं रिकी पॉन्टिंग बऱ्याच वेळा नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घ्यायचे. समोरच्या संघावरती दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांचा नेहमीच असायचा कारण की ज्यावेळी तुम्ही प्रथम फलंदाजी करता त्यावेळी जास्तीत जास्त धावा उभारल्यानंतर समोरच्या टीमला धावांचा ज्यावेळी पाठलाग करावा लागतो त्यावेळी थोडासा दबाव असतो. त्यावेळी नेहमीच इंटरनॅशनलला तुम्ही पाहिलं रिकी पॉन्टिंग यांना ऑस्ट्रेलिया टीमचे कॅप्टन 2 विश्वचषक सलग जिंकून दिले त्यांनी 2003 आणि 2007. व्हाईटच्या स्वरूपात एक धावा मिळते. धावा झाल्या त्या 22. फक्त आताच एका चौकाराची गरज आहे. 4 धावांची अजूनही गरज आहे. छगन गोलंदाजी मार्कवर राईट मोर द विकेट. इथे मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत आणि पहिला धक्का लागतोय तो निलेशच्या स्वरूपात गावदेवी कांबा संघाला. नवीन फलंदाज प्रवीण येत आहेत. नॉन स्ट्राईक एंडला. स्ट्राईक एंडला योगेश आहेत. 4 धावांची रोशन अजूनही गरज आहे. इथे मात्र विजयाचा चौकार येईल का मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. एकच धाव. स्ट्राईक रोटेट झाले प्रवीणकडे. तीन धावांची अजूनही गरज आहे. बघायचं प्रवीण तिसऱ्या क्रमांकावरती आलेत. चांगली गोलंदाजी करतायत गोलंदाज छगन. 26 धावा जरूर रोशन होत्या मात्र 26 धावांमध्ये सुद्धा आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली अंताडे संघाने. फलंदाजीमध्ये त्यांच्याकडे चुका झाल्या. फलंदाज बीट होत आहेत. यष्टिक्षक बीट होत आहेत पण सुभाष पाडे यांचा इशारा येतोय 22. एक धाव ऍड होईल बाईकच्या स्वरूपात. 2 धावांची अजूनही गरज आहे गावदेवी कांबा संघाला. जवानमान क्रिकेट संघ रेवती आयोजित नगरसेवक चषक 2020. प्रमुख आयोजक विशाल वासरे यांच्या स्वप्नातनं साकारलेली स्पर्धा. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. मगाशी उल्लेख केला 26 धावांमध्ये सुद्धा अंताडे संघ गोलंदाजी चांगली करतो. इथे 45 ते 50 धावांचं लक्ष्य असलं असतं तर अजून चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळाली असती. एक धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावा झाल्यात 25 आणि आता 12 चेंडू मध्ये एका धावेची गरज आहे. तर सामना सुरू करायचा लगेच एकाच धावेची गरज आहे.
धन्यवाद. अजय येत आहेत. बारा चेंडू आणि एका धावेची गरज आहे. स्ट्राईक एंडला योगेश आणि ते फक्त दिशा दिली. क्षेत्रक्षेला चकवानी देऊन चेंडू सीमा पार जातोय आणि विजयाचं खातं उघडलंय गावदेवी कांबा संघाने. विजय रथ मात्र इथे सुरू ठेवले पुन्हा एकदा. दुसऱ्या फेरीत नक्कीच गोवेली या संघावर फाईट करते. लाईनअप करायचे. अंतर्डे संघ लाईनअप करायचे. गावदेवी कांबा संघ